आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. तुकाराम महाराजांचं कीर्तन चालायचं ना, तर मोतीराम महाराज सगळ्यांना काय लागायच्या समाध्या. आणि तात्काळ ही बुद्धी दुष्ट नाशी, सगळ्याच्या वाईट बुद्ध्या संपून जायच्या. हो महाराज, काय या महात्म्याची कमाल आहे, काय महात्म्याची कमाल आहे. ठाकूरबांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो. ठाकूरबा पंढरपूरच्या वारीला जायचे आणि लय मोठ्या घराण्याचं उदाहरण आहे. संदीपान महाराज हाशेगावकर त्यांचे आजोबा व्यसनी होते आणि लय बायकोला मारायचे. एवढं मारायचे बरं, घोशातलं घर पाटलाचं, कोणी सोडवायला जायचं सुद्धा लाग नाही. म्हणजे एवढं मारायचे, त्यांचं जर रक्त सांडलं तर दारातले कुत्रे येऊन ते रक्त चाटायचे, एवढं मारायचे. तरी सोडायला जायचे कोणाची हिंमत नाही. कतरून गेली बाई, कतरून. तर एकाने सल्ला दिला त्या माता माऊलीला महाराज, बाई तू एक कर, ठाकूर बुवा दर महिन्याला पंढरपूरला जातात, या तिथीला या वड्यावरच्या आंघोळीला असतात, तू त्यांना जाऊन भेट, आला तर आला गुण. आणि मग महाराजांची पण जी काळजी, संदीपान महाराजांची, ठाकूरबांना दर्शनाला गेली. ठाकूरबा म्हणले, माय काय झालं. आता आपली ती परभणीची भाषा, डोळ्यात टचकन पाणी आलं. पोरी काय झालं तुला रडायला. काय सांगू बाबा, असं ना असं काय नाही, नवऱ्याला सांग मी भाकर खायला येतोय उद्या, फक्त त्यांना म्हणा मी येऊस तर पिऊ नका, मी येईपर्यंत पिऊ नका, एवढं सांग म्हणे फक्त. सांगते. मग घरी आल्यावर सांगितलं त्याने, अहो ठाकूरबा महाराज आपल्या घरी येणार आहेत उद्या, आणि तुम्ही उद्याचे दिवस काही दिवस तर पिऊ नका. एवढे मोठे महाराज आपल्या घरी येत असते, तुला अक्कल आहे का. पण 9 वाजता वाट बघायला तुम्हाला काय घोर आहे. दैव चांगलं वाट पाहिली, ठाकूरबा आले. हो, शिंदे पाटील घरानं आले. आल्यानंतर काय नाही, एवढंच केलं, पाठीवर हात टाकला आणि ठाकूरबा म्हणले, एवढ्या चांगल्या कुळात जन्म घेतला आणि असली कर्म करायला शोभतय का तुम्हाला. एवढ्या वाक्यानं निष्ठावान वारकरी झाले. आता जर एखादा महाराज म्हणला हे वागणं बरं नाही, हे पिणं सोडून द्यावं, ते म्हणजे तुझ्या पोराच्या आधी सोडून मग आम्हाला सांग. अवघड आहे, अवघड आहे. पण त्यांच्या कीर्तनाचं ते फळ आहे. तात्काळ हे बुद्धी दुष्ट सक्का कथा काळी लागेल सकळा समाधी. आमच्या कीर्तनात का होत नाही. तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, आम्ही कुठल्याच्या करतो. मग वारीचं फळ जे त्यांना मिळालं ते आम्हाला का मिळत नाही. साधू संतांनी ज्या देवाचं चिंतन केलं आम्ही त्याच चिंतन करतोय, मग आम्हाला फळ का मिळत नाही. आणि मग या सगळ्या उहापोहावरून प्रश्न निर्माण होतो. नक्कीच त्यांची चिंतन करायची पद्धत वेगळी असली पाहिजे आणि आमची वेगळी आहे.